नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आपल्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ की एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर घटायला लागले तर दुसरीकडे सोयाबीनचा बाजार वाढायला लागलाय। सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे डॉलर घटायले तर दुसरीकडे सोयाबीनचा भाव वाढायला लागलाय। मग अशा परिस्थितीमध्ये डॉलर घटत गेलं तर सोयाबीनच्या दरावरती याचा भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, डॉलरचं घटण्याचं आणि सोयाबीनचं वाढण्याचं नक्की गणित काय, जर हे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना घ्यायचा असेल समजून उमजून तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओस करा लाईक व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे डॉलर घटायला लागले तर दुसरीकडे सोयाबीन वाढायला लागले। मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर का घटायले, सोयाबीनचा बाजार का वाढायलाय, भविष्याचा विचार केला तर डॉलरचं घटण्याचं व सोयाबीनचं वाढण्याचं नक्की कारण काय आणि भविष्यात देशातील सोयाबीनची दर पातळी असणाऱ्या डॉलरच्या घसरणीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वाढीमुळे कुठे जाऊ शकते हे आजच्या व्हिडिओत घेऊया समजून। तर बघा शेतकरी मित्रांनो, जेव्हापासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाले तेव्हापासून या ठिकाणी आर्थिक मंदी येते की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि याच्यामुळे कुठेतरी डॉलर सुद्धा कमकुवत व्हायला लागले। पण जसं जसं डॉलर कमकुवत होतंय तसा तसा ॲग्री कमोडिटीजला याचा फायदा होतो। डॉलर मधली संपूर्ण गुंतवणूक ही ॲग्री कमोडिटीज मध्ये जात असते आणि याच्यामुळे एकीकडे डॉलर कमजोर व्हायले तर दुसरीकडे आपल्याला या ठिकाणी सोयाबीन वाढताना दिसायला लागले। ही जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या आठवड्याभरात आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती सोयाबीनची दर पातळी $11 प्रति बुशेल पर्यंत जाताना दिसेल आणि अशा परिस्थितीमध्ये देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आपल्याला जर या ठिकाणी तेजीत दिसला आणि जर सोयाबीनची दर पातळी ही आपल्या सर्वांना 4,500 पर्यंत जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशात 4,500 होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे। मग विक्रीचं काय करायचं तर मला वाटते डोक्याला ताण जास्त घ्यायचा नाही, जास्त द्यायची अपेक्षा करायची नाही। 4,500चा भाव मिळाला की तिथं सोयाबीनची विक्री करून टाकायची आहे, ओरिजिनल पावती घ्यायची आहे, भावांतर योजनेची वाट बघायची, तिथं आपला होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात दर पातळी ही कशा पद्धतीने राहणार सोयाबीनची याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला घ्या एकदा ऑल करून, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांचा मित्र उदय लाड आपल्याला मिळत राहील आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाची करतो मनापासून खूप खूप आभार।